ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन आहे, सॉल्व दाखवतो. माझ्या विद्यार्थ्यांना हा डाऊट आला होता, तर तो डाऊट कसा सोडवायचा, सीबीएसईचे स्टुडंट आहेत त्यांच्या प्रिलिम क्वेश्चन्स मध्ये, तर त्यासाठी मी सांगतो तुम्हाला कसं सोडवायचं. तर पहिल्यांदा काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचं. म्हणजे काय झालं, साइन स्क्वेअर थिटा झाला इथे, LHS घेऊया. माझं हे सगळे LHS असेल, तर मला हे प्रूव्ह करायचं आहे 2 कोसेक थिटा. तर साइन स्क्वेअर का घेतलं, हे नाही ह्याला मल्टिप्लाय केलं, प्लस या गोष्टीने ह्याला मल्टिप्लाय केलं, तर 1 प्लस कॉस थिटा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय हे इंटू हे मल्टिप्लाय करूया साइन थिटा ब्रॅकेटमध्ये येते 1 प्लस कॉस थिटा. ओके, आता साइन स्क्वेअर थिटा ॲज इट इज लिहूया. प्लस ह्याच्यामध्ये कुठला रूल वापरता येईल, तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे हा फॉर्म्युला होता, ए प्लस बी होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. सो दिस इज माय फॉर्म्युला. सो आता याला सॉल्व्ह करूया ह्याच्यामध्ये, या इक्वेशनमध्ये वापरून. सो 1चा स्क्वेअर इज ऑलवेज 1 प्लस 2 a इंटू बी 1 इंटू कॉस थिटा प्लस बी स्क्वेअर इज कॉल्ड ॲज कोस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय आपण मध्ये ॲज इट इज लिहूया साइन थिटा ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस थिटा. सो हा साइन थिटा आणि हा कॉस थिटा एकत्र केला, साइन थिटा प्लस कॉस थिटा. फॉर्म्युला काय असतो, साइन थिटा प्लस कॉस थिटा इज ऑलवेज इक्वल टू 1. 1 घेतला प्लस हा 1 जसाच्या तसा प्लस हा 2 कॉस थिटा डिवायडेड बाय इथं काय झालं माझं साइन थिटा ब्रॅकेटमध्ये 1 प्लस काय माझं कॉस थिटा. सो आता काय करणार आहे, 1 प्लस 1 माझं 2 येतोय, 2 प्लस 2 कॉस थिटा डिवायडेड बाय इथं काय झालं माझं साइन थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा. आता काय करूया, ह्या 2 ला कॉमन काढूया. 2 ला कॉमन काढलं तर राहिलं किती माझ्याकडे 1 प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय इथं येतं माझं साइन थिटा, खाली पण 1 प्लस काय येतं माझं कॉस थिटा. 1 प्लस कॉस थिटाला 1 प्लस कॉस थिटा गेलं तर माझं काय राहिलं शेवटी रिझल्टला, तर रिझल्टला राहिलं माझं 2 अपॉन साइन थिटा. आता मी काय करणार आहे, 2 ला साईडला लिहितो इंटू 1 अपॉन साइन थिटा. सो 1 अपॉन साइन थिटा इज ऑलवेज इक्वल टू व्हॉट, इट्स ऑलवेज इक्वल टू कोसेक थिटा. सो दिस इज युअर फायनल आन्सर. So you can write as LHS is equal to RHS. Okay, thank you.